श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि कॉंग्रॅट्स सुद्धा की आज आपली युट्यूब फॅमिली म्हणजे एसपी ट्रेडिंग्स मराठीचे 10,000 सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत आणि त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर आज या व्हिडिओत आपण बघणार आहोत मोस्ट डिमांडेड टॉपिक आणि तो म्हणजे की इंट्राडे साठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं आहे. आणि यासाठी आपण हा जो व्हिडिओ आहे स्पेशली त्यावर आहे की इंट्राडे साठी स्टॉक कुठे बघायचे, कसे बघायचे, कसे अनालिसिस करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला पाहूया आजचा आपला टॉपिक. सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं आहे nseIndia.com या वेबसाईटला. ही एक स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला वाटलं अजून आपण पुढे 1 बाय 1 स्ट्रॅटेजीज घेऊन येऊया जेणेकरून आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो आणि इंट्राडे ट्रेडिंग साठी स्टॉक सुद्धा सिंपल प्रकारे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सो यामध्ये एक स्ट्रॅटेजी आपण जी पाहतोय त्यासाठी आपल्याला गुगल मध्ये सर्च करायचं आहे nseIndia.com म्हणजे NSE च्या वेबसाईटला ओपन करायचं आहे. सो आपण इथे सर्च केलं तर फर्स्ट वेबसाईट वर आपण जाऊया. NSE इंडियावर आपण क्लिक करून NSE च्या वेबसाईट वर सर्वप्रथम जाऊया. वेबसाईट आलेली आहे. सो वेबसाईट आल्यानंतर बघा आपल्याला इथे सगळ्यात अगोदर निफ्टी दिसेल, त्यानंतर बाकीचे पण इंडेक्स दिसतील. आपण जर याला खाली स्क्रोल केल्यानंतर आपण इथे बघाल की आपल्याला गेनर स्टॉक भेटत असतात. राईट. सो मोस्ट गेनर म्हणजे काय की जे स्टॉक आज म्हणजे जसं आपण मार्केट क्लोज झाल्यावर हे बघायचं आहे. ठीक आहे. 4-5 म्हणजे कधी पण मार्केट क्लोज झाल्यावर बघू शकता. मार्केट क्लोज झालं आपण इथे आलो की इथे आपल्याला मोस्ट आजचे टॉप 5 स्टॉक गेनर आणि लुजर दिसते. गेनर याचा अर्थ जे स्टॉक आज सगळ्यात प्लस होते निफ्टीचे ओनली. ठीक आहे. तर निफ्टीचे स्टॉक जे प्लस होते ते आपल्याला इथे दिसतील आणि हे एक स्ट्रॅटेजी सांगताय. ओके. तर यामध्ये हे जे स्टॉक आहेत स्पेशली निफ्टीचे दिसतील. याचा दुसरा फायदा असा होतो की याच्यात तुम्ही फ्युचर ऑप्शन जर करत असाल तरच करू शकता. ठीक आहे. नाहीतर डायरेक्टली इथला स्टॉक घेऊन आपल्याला लगेच त्याचा कॉल किंवा पुट बाय करायचा नाहीये. सो अगोदरच सर्व बघून घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा आणि मगच याचा यूज करा. ठीक आहे. सो इथे आपल्याला निफ्टीचे टॉप जे आज वाढलेले आहेत मार्केटमध्ये ते स्टॉक इथे आपल्याला दिसतील. त्यामध्ये आहे अदानी पोर्ट, त्यानंतर L&T, TCS, SBI लाईफ आणि LTI. हे 5 स्टॉक आज गेनर होते. ठीक आहे. तर या स्टॉकला काय करायचं आपले चार्टवर बघायचं. सपोज आपण इथला TCS बघू. नॉर्मली एक एक्झाम्पल TCS बघूया. TCS चा चार्ट ओपन करायचा. मग तुम्ही जे डीमॅट अकाउंट वापरता त्याच्यात ओपन करा. जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर लगेच ओपन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे, ओपन करू शकता. ठीक आहे. सो यामध्ये जे TCS आपण चार्ट ओपन केला की आधी बघायचं डेली टाइम फ्रेमवर की डेली टाइम फ्रेमवर तो शेअर हा अपसाइड मध्ये आहे का. ठीक आहे. अगोदरचा त्याचा ट्रेंड काय चालू आहे. तर हा स्टॉक बघा डाऊन ट्रेंड मध्ये होता आणि ग्रीन कॅन्डल चांगली बनवलेली आहे. आता यासाठी ना थोडंफार आपल्याला चार्ट रीडिंग येणं आवश्यक आहे तरच आपण इंट्राडे करू शकतो. कारण इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला थोडंफार चार्ट रीडिंग ठीक आहे तर सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आणि जर हे माहीत नसेल तर आधी शिकून घ्या आणि मगच इंट्राडे करा. अदरवाईज आपण जर डायरेक्टली इंट्राडे केलं तर लॉस मध्ये सुद्धा जाऊ शकता. ओके. तर काही माहित नसेल तर आधी शिकून घ्यायचंय, सर्व प्रॅक्टिस करायचंय आणि मग ट्रेड करा. सो इंट्राडे मध्ये TCS बघितला डेली टाइम फ्रेम मध्ये चांगली मुवमेंट दिसते, चांगली ग्रीन कॅन्डल बनलेली आहे आणि सपोर्ट वरून ग्रीन कॅन्डल बनली आहे म्हणजे डेली टाइम फ्रेम वर स्टॉक चांगला आहे. आता जायचं 15 मिनिटावर. ठीक आहे. 15 मिनिटावर जायचं. नॉर्मली सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला माहित आहे तर त्यासाठी आपण इथं बघायचं सपोर्ट रेजिस्टन्स की हा स्टॉक कोणत्या लेवलला, याचा रेजिस्टन्स कोणता आहे, सपोर्ट कोणता आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं काय करायचं चेक करायचं. आता हा जर आपण इथं स्टॉक बघितला हा कोणत्या लेवल आहे, आपण जर याला थोडं एका जागी केलो काय आहे हा स्टॉक ऑलरेडी रेजिस्टन्स ब्रेकआउट झालाय.
है ना. पूर्ण आधी चार्ट एका जागी करून बघायचा आणि मग 15 मिनिटावर पाहिलं तर याचा रेजिस्टन्स म्हणजे की हा स्टॉक ही लेवल ब्रेक करून गेलेला आहे. ठीक आहे. आता याचं टार्गेट काय असेल, जर उद्या इथे ओपन झाला साईडवेज मध्ये म्हणा, थोडस डाऊन ओपन झाला, फक्त जर आपल्याला जास्त प्रमाणात गॅपअप ओपन झालं तर आपल्याला ट्रेड अवॉइड करायचे. कारण जर मोठ्या प्रमाणात ओपन झालं तर काय करायचं, पहिले 15 मिनिटं चेक करायचे. पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा जर हाय किंवा लो ब्रेक केला तर ट्रेड घ्यायचा. ही सगळ्यात सिंपल स्ट्रॅटेजी आहे आणि ही प्राइस ऍक्शन नुसार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग काय झालं, ऑलरेडी ब्रेकआउट आहे याच्यामध्ये 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. मग आपण याचं टार्गेट घेऊ शकतो इथपर्यंत. ही जी लेवल आहे 3770 ते 3780 याचं टार्गेट येईल इंट्राडे साठी. सो सुरुवातीलाच आपल्याला याच्यामध्ये हे टार्गेट भेटू शकतं ऍज पर रेजिस्टन्स. फक्त ओपन इथे झालं तर आपल्याला ते टार्गेट भेटू शकतं. डाऊन साईडला ओपन झालं, सगळ्यात सिंपल, शेअर ओपन कुठेही हो, हे फक्त मुव्हिंग स्टॉक असतात. तर याच्यात 15 मिनिटं वेट करायचा. पहिले 15 मिनिटं बघायचं स्टॉक कुठे आहे आणि त्यानुसार पहिल्या 15 मिनिटाचा हाय ब्रेक होऊ लागला, वरी सस्टेन झालं तर वरच्या साईडचा ट्रेड भेटू शकतो आणि खाली सस्टेन झालं तर खालच्या साईडचा ट्रेड आपल्याला भेटू शकतो. आणि डेलीचे गेनर आणि लुजर स्टॉक रोजच्या रोज बदलत असते. सो याच्यातले जे थोडे कमी प्राइसला आहे, कमी म्हणजे किती, जवळपास 400 ते 500 रुपयापासून 2000 पर्यंत इंट्राडे साठी चांगले स्टॉक असतील. 2000च्या वरचे स्टॉक जास्त घ्यायचे नाही, त्यामुळे रिस्क पण वाढते. आणि 300-400च्या जास्त खालचे पण घ्यायचे नाही, म्हणजे आपल्याला ते साईडवेज मध्ये जातील, है ना. सो नॉर्मली 400 रुपयापासून 2000 पर्यंत या रेंजचे स्टॉक आपण बघायचे. ही एक स्ट्रॅटेजी झाली. जर तुम्हाला अजून अशी दुसरी स्ट्रॅटेजी पाहिजे असेल, त्यासाठी या व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे आपण दुसरी अजून एक सिंपल स्ट्रॅटेजी पुढच्या व्हिडिओज मध्ये नक्की घेऊन येऊया. ठीक आहे. सो या व्हिडिओची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी मध्ये आपण काय पाहिलं, NSEindia.com वर जायचंय, गेनर स्टॉक बघायचे, गेनरच बघायचे ओनली. आणि त्या स्टॉकचं जर चार्ट रीडिंग आपल्याला थोडंफार माहित असेल तर याचा आपल्याला उपयोग होईल. आणि 15 मिनिटाची स्ट्रॅटेजी वापरा. पहिली 15 मिनिटात कॅन्डल बघायची, हायलो मार्क करायचा, हायच्या वर सस्टेन झालं तर अपसाईड येऊ शकते आणि लोच्या खाली सस्टेन झालं तर डाऊन साईड येऊ शकते. आणि यूज करून बघा आणि मग हे करा. आणि दुसरं म्हणजे, जर याच प्रकारची इंट्राडे स्ट्रॅटेजी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल की लाईव्ह मार्केटमध्ये कसं करायचं, ठीक आहे, तर त्यासाठी सगळ्यात अगोदर या व्हिडिओच्या खाली जास्त कमेंट आल्या पाहिजे, तरच आपण पुढच्या सॅटर्डे संडे पर्यंत आपण लाईव्ह मार्केटमध्ये बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेअर करायला, लाईक शेअर करायला आणि कमेंट करायला कुणीही विसरू नका. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या शेअर मार्केटच्या युट्यूब फॅमिलीचा भाग बना. ठीक आहे मित्रांनो, सो या व्हिडिओमध्ये एवढंच. याच्यातले स्टॉक बघून याची प्रॅक्टिस करून बघा आणि मग ट्रेडिंग मध्ये यूज करा. कारण हा जो व्हिडिओ आहे एक स्टडी पर्पज आहे. ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी शेअर केली आहे, फक्त याच्यावर अगोदर आपण अभ्यास करून मग याचा यूज करा. ठीक आहे. सो धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.